नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आयुर्वेद ही आपल्या भारताची प्राचीन परंपरा आहे. वैद्यांनी हे शास्त्र जाणलं, जपलं आणि याचा वसा पुढच्या पिढीला दिला, म्हणून हे शास्त्र टिकून आहे. ही परंपरा जपण्यासाठी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगानं राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपूर येथे सर सहाय्यक निर्देशक म्हणून कार्यरत आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की आयुर्वेद दिवस हा धनत्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो, तर नेमकं यामागचं कारण काय आहे? जसं तुम्ही म्हणालात की आयुर्वेद दिवस आपण धनत्रयोदशीच्या दिवशी साजरा करतो. हो. याचं कारण मुख्य असं आहे की आयुर्वेद शास्त्र जे आहे हे एक शास्त्र आहे, म्हणजे पिढीजात आपल्या परंपरेच्या अनुसार शास्त्र तयार झालं. आणि ह्या शास्त्राचे जे प्रणेता आहेत भगवान धन्वंतरी आपण ज्यांना म्हणतो, त्यांचा जन्म हा धनत्रयोदशीच्या दिवशी झाला आहे अशी आपली मान्यता आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आयुर्वेद दिवस म्हणून, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून 2016 पासून आपण याला मान्यता दिलेली आहे, म्हणजे मंत्रालयाने याला मान्यता दिलेली आहे. आणि त्या दिवसापासून 2016 पासून आपण हा दिवस आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करत असतो. मग हा दिवस आपण साजरा करतो सर, तर यामागचं नेमकं कारण काय आहे? काय उद्देश आहे याचा? उद्देश एवढा आहे की आयुर्वेदाविषयीची जेवढी जनजागृती आहे किंवा आयुर्वेदाच्या ज्या संकल्पना आहेत, सिद्धांत आहेत, औषध आहेत आणि त्यांच्या ज्या शैली आहेत, म्हणजे परंपरागत आलेल्या ज्या शैली आहेत, म्हणजे हे आयुर्वेद शास्त्र हे आपल्या जीवनशैलीशी जुळलेलं शास्त्र आहे, आपल्या संस्कृतीशी जुळलेलं शास्त्र आहे, आपल्या परंपरा आहेत त्या जपण्याचं एक साधन आहे. आपल्याला हे माहिती असेल की बाबा आपल्या जे पिढीजात आपले आजोबा आहे, दादी आहे, नानी आहे, आई आहे, ह्या लोकांनी जे जपून ठेवलेलं आहे, त्या सगळ्यांनी हे आपला वारसा जो जपून ठेवलेला आहे, तो वारसा पुढे आपल्या ज्या शैली आहेत, म्हणजे लाईफस्टाईल जीवनशैली आहेत, त्या जशाच्या तशा ठेवून, म्हणजे पुढे आपल्याला व्याधी होऊ नये ह्या करता जे जपून ठेवलेला वारसा आहे तो हा आयुर्वेद शास्त्र आहे. आयुर्वेद शास्त्राची दुसरी विशेषता अशी आहे की हे शास्त्र शास्त्रीय शास्त्र आहे, म्हणजे वैज्ञानिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून हे एक ज्याला म्हणते डॉक्युमेंटेड केलेलं शास्त्र आहे. आणि वेगवेगळ्या मापदंडावरती, निकषावरती आधारभूत असलेल्या सिद्धांतावरती हे शास्त्र आधारित आहे. त्यामुळं ह्या शास्त्राची जोपासना, आणि हे भारताचं शास्त्र आहे, भारत देशाचं शास्त्र आहे. आणि असं नाही की पारंपरिक जशी चिकित्सा पद्धती आहे भारताची, बाकीच्या देशामध्ये, इतर देशामध्ये पण बऱ्याच पारंपरिक चिकित्सा पद्धती आहेत, तशाच भारताच्या चिकित्सा पद्धतीमध्ये प्रमुखतः आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती आहे. आणि हे वेल डॉक्युमेंटेड आहे, वेल वैज्ञानिक मापदंडावरती, त्यावेळच्या मापदंडावरती आधारित आहे, म्हणून याची विशेषता आहे. बरं सर, यावर्षी जगभरातील 100 देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येणार आहे, आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून. तर दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करण्यामागे काही थीम असते, तर नेमकी यावर्षीची काय थीम आहे? 2016 पासून आयुर्वेद दिवस आपण मानवत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीमच्या उद्देशाने आपण काम करत असतो. जशी काही संकल्पना आहे की आयुर्वेद हे कुठल्या याची विशेषता आहे, जसं आधी आपण सांगितलेली की जनस्वास्थ्यामध्ये आयुर्वेद ही एक होती. नंतर त्याच्यानंतरची जी थीम आली की आयुर्वेद असं मानलं जातं की पेन किलर, म्हणजे जे जशी ॲक्यूट इमर्जन्सीमध्ये आपण पेन किलर, तर म्हणजे त्याला म्हणणार की वेदना शमनासाठी आयुर्वेदाचा काय उपयुक्त आहे याची एक थीम आलेली होती. हर घर हर दिन आयुर्वेद ही मागच्या वर्षीची थीम होती 2022ची. आता ह्या वर्षीची हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद अशी एक थीम आहे. हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद याचा अर्थ असा असतो की G20मध्ये आता जी G20 झाली, सगळ्या देशांनी त्याच्यात आपला सहभाग नोंदवला. आणि त्याच्यात असं आलं की तुम्हाला माहिती असेल वसुधैव कुटुंबकम ही थीम त्याच्यात राबवण्यात आली होती. वसुधैव कुटुंबकम याचा अर्थ असा होतो की वन अर्थ वन फॅमिली. आणि आयुर्वेद शास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे की एत पिंडे तत् ब्रह्मांडे. एत पिंडे तत् ब्रह्मांडेचा याचा अर्थ असा होतो की जे आपल्या मानव शरीरात जे काही होत असते, जे काही बदल होतात, जे काही आपल्या म्हणजे क्रिया होतात, त्या निसर्गामध्ये होत असतात, त्यांचा एक समन्वय. म्हणून वसुधैव कुटुंबकम असं मानलं गेलेलं आहे. आणि पारंपरिक चिकित्सा पद्धतीचं एक वेगळं महत्त्व आहे.
पूर्ण जगामध्ये ज्यावेळी आपण चिकित्सा पद्धतींचा विचार करत असतो त्या चिकित्सा पद्धतीमध्ये असं आढळून येते की एक कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ मेडिसिन असते, ज्याला आपण ॲलोपॅथी असं संबोधतो, आणि दुसरी पारंपरिक चिकित्सा पद्धती असते. प्रत्येक देशाच्या पारंपरिक चिकित्सा पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत, परंतु भारताची विशेषता अशी आहे की भारतामध्ये आयुर्वेद तर आहेच, त्याच्या जोडीने होमिओपॅथी सुद्धा आहे, योगा आहे, नॅचरोपॅथी आहे, युनानी चिकित्सा पद्धती आहे, सिद्धा चिकित्सा पद्धती आहे, सोवा रिप्पा चिकित्सा पद्धती आहे. ह्या सगळ्या आपल्या परंपरांनी आणि रूढीच्या आणि संस्कृतींनी उपज झालेल्या चिकित्सा पद्धती आहेत. आयुर्वेदाच्या चिकित्सा पद्धती आणि बाकीच्या देशातल्या चिकित्सा पद्धतीचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी असं आढळते की आयुर्वेद चिकित्सा पद्धती ही वेल डॉक्युमेंटेड आणि सायंटिफिक चिकित्सा पद्धती आहे असं आढळून येते. आज आपण म्हणजे मी फक्त असं बोलतोय अशातला भाग नाही, तर हे शास्त्रज्ञांनी सगळ्या जगाने मान्य करायला आज भाग पाडलेला आहे. खूप असे काही उदाहरणं मला देता येतील की ज्या लोकांनी, म्हणजे जसं साधारणतः आपण समजा साधं असं गणित घेतलं की जसं युनानी चिकित्सा पद्धती, ज्यावेळी युनानी चिकित्सा पद्धती आली, सगळा आयुर्वेदाचाच बेस असतो, त्याच्यातही वेगळी वेगळी औषधं वापरली जातात, त्यांची सिद्धांत वेगळी असतात. चियाना चिकित्सा पद्धती त्याचाही मी विचार करू शकतो, परंतु भारतामधली जी आयुर्वेद चिकित्सा पद्धती आहे त्याचा वेगळा अर्थ, ही एक वेगळे त्याचे सिद्धांत वेगळे आहेत. युनानी पद्धतीचे नाही, आयुर्वेदाचे आणि युनानी चिकित्सेचे वेगवेगळे सिद्धांत पद्धती आहे. औषधं म्हणजे ज्याला आपण हर्बल असं गृहीत धरतो ते आहेत. हर्बो मिनरल्स असे ड्रग्स आहेत, काही प्रक्रिया आहेत ज्याला प्रोसेस म्हणतो आपण. जसं आयुर्वेदाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रोसेस तुम्हाला माहिती असतील की आयुर्वेदात शमन आणि शोधन ह्या दोन चिकित्सा पद्धती असतात. शमन याचा अर्थ म्हणजे इंटरनल मेडिसिन्स आपण ज्याला म्हणू शकतो, आणि शोधन म्हणजे ज्याच्यात आपण पंचकर्माच्या द्वारे जे दोष असतात, दोष आणि दुष्य हे दोन संकल्पना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ह्या दोन संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या असतात, ज्याला आपण पॅथोजेनेसिस असा शब्द प्रयोग करू शकतो. किंवा आयुर्वेदाची जी बायोलॉजी आहे, आजकाल आयुर्वेदिक बायोलॉजी हा मोठा प्रश्न आलेला आहे, ज्याच्यात आपण प्रकृती परीक्षण असं संबोधू शकतो किंवा दोष दुष्य संमोचना असं संबोधू शकतो. अशा ज्या वेगवेगळ्या रोगाच्या अवस्था आहेत त्या अनुरूप चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीसाठी काय चिकित्सा किंवा काय तुम्ही वापरायला पाहिजे, कसं तुम्ही राहायला पाहिजे, कसं तुम्ही खायला पाहिजे, ह्या सगळ्यांचा म्हणजे ज्याच्यात मार्गदर्शन केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे आणि डॉक्युमेंटेड आहे. मला तर आश्चर्य वाटते की एवढं डॉक्युमेंटेशन कसं त्या आमच्या पूर्वीच्या आचार्यांनी केलं असावं याच्यावर, कारण त्यांच्याकडे ते एक लॅब नव्हती, परंतु त्यांचं ऑब्झर्वेशन फार महत्त्वाचं होतं. त्या ऑब्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक डॉक्युमेंटेड करून ठेवलं, आणि हे जे शास्त्र आहे पुढच्या पिढीला आणि शास्त्रज्ञांना, पुढेच्या येणाऱ्या शास्त्रज्ञांना निश्चितच उपयोगी आहे. म्हणून हे आयुर्वेद दिवस मानवण्याच्या दृष्टिकोनातून त्यात शास्त्राचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं. आमचं इन्स्टिट्यूट हे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ह्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण असं संबोधतो की बरेचसे आता लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हा ज्वलंत प्रश्न लोकांच्या पुढे आहे, सगळ्या जगाच्या पुढे आहे, म्हणजे भारतातच आहे अशातला नाही, भारतात बाकी आणखी आहेत, परंतु लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या जीवनशैलीच्या व्यवस्थित वापर न केल्यामुळे झालेल्या अनेक व्याधी आहेत. त्याचा समजा आपल्याला त्यांचा प्रभाव कमी करायचा असेल, मी असं म्हणत नाही की दूर करता येईल, कारण काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण जीवनशैली टाळू शकत नाही, तर त्यांचा प्रभाव मात्र आपण निश्चितच कमी करू शकतो. जसं आहाराविषयी असेल, सकाळी आपण आहार किती घ्यावं, केव्हा घ्यावं, कोणत्या वेळात घ्यावं, कोणत्या प्रकृतीच्या माणसांनी काय खावं, याचं विश्लेषण अगदी तंतोतंत, म्हणजे बसून कसं खावं, त्या बसण्यामध्ये तुम्ही आता काय घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमची प्रकृती समजा पित्तच प्रकृती असेल तर तुम्ही आंबट खाऊ की नाही, लोणचं खाऊ की नाही, ह्या पद्धतीचं संपूर्ण वर्णन, शास्त्रशुद्ध वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर आता योगाचं आपण बघितलेलं, योगा डे पण आपण मानतो, पूर्ण जगामध्ये तो योग दिवस मानवला जातो. हे सगळ्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे, आणि त्याचा सगळ्यात दुनियाने म्हणजे त्याचा वापर करत आहेत, आणि आपल्या स्वस्थ होण्यासाठी, म्हणजे समाज स्वस्थ होण्यासाठी, राष्ट्र स्वस्थ होण्यासाठी, आपल्या पृथ्वीवरती म्हणजे सगळं संसार ज्याला आपण विश्व असं म्हणतो, म्हणून वसुधैव कुटुंबकम हा शब्द प्रयोग केला, त्याच्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो. आणि आयुर्वेदाकडे आज जग त्या दृष्टीने बघत आहे, याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे भारतीयांना, की आपण भारतीयांनी ही चिकित्सा पद्धती जगाला देऊ केलेली आहे, आणि ते आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची देण आहे असं मला वाटतं. बरोबर.
सर, आयुष मंत्रालयातर्फे हा दिवस साजरा करण्याचे काही निर्देश असतात का? नक्कीच मॅडम, कारण माझं आमचं हे इन्स्टिट्यूट क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान हे ॲक्च्युली CCRSच्या अंतर्गत येतं. CCRS म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. त्याच्यात मी आयुर्वेदिक सायन्स असा शब्द प्रयोग केला. तर आयुर्वेदिक सायन्सच्या अंतर्गत येतं आहे आणि आमचं मुख्य काम हे अनुसंधान करणं आहे, म्हणजे रिसर्च करणं आहे. आमची एक वेगळी काउन्सिल आहे आणि हे सगळ्या काउन्सिल्स मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंतर्गत येत असतात. तर आयुष मंत्रालय ज्यावेळी 2014 पासून झालेलं आहे त्यावेळी रिसर्चकडे, एज्युकेशनकडे, हेल्थ सर्व्हिसेसकडे या 3 मुख्य गोष्टी आहेत. एज्युकेशन असावं, रिसर्च असावं आणि हेल्थ सर्व्हिसेस आपण त्यांची क्वालिटी आणि प्रत्येकाकडे ते सेवा पोहोचावी हा एक उद्देश, विस्तार असायला पाहिजे. आणि याच्या कशा ह्या मी ज्या बोललोय की बाबा म्हणजे एज्युकेशन असावं, रिसर्च असावं आणि सेवा असावी. तर रिसर्च इन्स्टिट्यूट हे आहे. रिसर्च इन्स्टिट्यूटचा अर्थ असा होणार की कुठल्याही गोष्टीवरती आमचं संशोधन झालं असेल तर ते संशोधन शिक्षण संस्थेमार्फत हेल्थ सर्व्हिसेस पर्यंत प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं लॅबचं काम सामान्य जनतेपर्यंत झालं, ज्याला माइंड टू मार्केट असं म्हणतो. माइंड टू मार्केटचा असा अर्थ होतो की माझ्या मनामध्ये जेवढ्या संकल्पना आहेत त्या सेवेपर्यंत पोहोचाव्यात. परंतु त्या सेवेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यात क्वालिटी असणं आवश्यक आहे. म्हणजे मी एखादा ड्रग समजा आज वापरत असेल चिकित्सेसाठी तर तो खरोखरच प्रभावी आहे, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते टॉक्सिक नाही आहे हे दुसरं महत्त्वाचं. म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही. आपण असं म्हणतो की बाबा आयुर्वेदामध्ये आयुर्वेद जेवढे आहे त्यांना साईड इफेक्ट असतात, पण काही गोष्टी त्याचा समजा आपण दुरुपयोग केला किंवा ज्याची आवश्यकता नसली आणि त्याचा वापर आपण केला तर त्याचा निश्चितच दुष्प्रभाव पण होऊ शकतो, अशी एक संकल्पना आहे. पण त्याच्यासाठी हे आमचं जे संस्थान आहे हे संस्थान त्याच्यावरती कार्य करत असते. ज्या पारंपरिक औषध आहेत, म्हणजे औषध पारंपरिक याचा अर्थ असा असतो किंवा पारंपरिक उपचार पद्धती आहे. पारंपरिक औषधं वापरायचा मी उपयोग करतो. म्हणजे बरेचसे असे वैद्य आहेत जे ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, BAMS झालेले नाहीत किंवा क्वालिफाईड नाहीत, परंतु त्याचा वापर करतात. अगदी सामान्य लोक पण वापर करतात आणि त्याच्यावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये याच्यासाठी आपण वेगवेगळ्या स्टडी आपण करतो. म्हणजे आजच्या वैज्ञानिक समाजाला वैज्ञानिक मापदंडावरती त्यांचा उपयोग करून त्यांचे परिणाम त्यांना दाखवून आपण त्या औषधीच्या विषयीची जी संकल्पना आहे किंवा त्यांचे प्रमाण आहेत हे दाखवून समजा आपण त्यांचा विश्वास संपादन केला, म्हणजे ज्याला आपण वैज्ञानिक समाज असं बेस लागतो, तर ते बेस तयार करणं आमचं मुख्य काम आहे. जेव्हा आपण आयुष म्हणतो सर, तेव्हा या आयुषच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या पॅथीचा आपण अवलंब किंवा उपचार पद्धती? बरोबर आहे. मी आधी बोललोय की 2 मुख्य चिकित्सा पद्धती असतात. एक कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ मेडिसिन म्हणतो आणि दुसरा आपण म्हणतो ट्रॅडिशनल सिस्टम किंवा पारंपरिक चिकित्सा पद्धती म्हणतो. बरेचसे लोक त्याला अल्टरनेटिव्ह सिस्टम ऑफ मेडिसिन असं सुद्धा म्हणतात. तर त्या दृष्टिकोनातून आयुषचा असा शब्दप्रयोग झाला तर आपली भारतातली ज्या बाकी परंपरा चिकित्सा पद्धती आहेत, म्हणजे आयुर्वेद हा आहेच, योग आणि नॅचरोपॅथी सुद्धा आपली आयुर्वेद चिकित्सा पद्धती आहे. त्याच्यानंतर युनानी चिकित्सा पद्धती आहे. म्हणजे आयुषच्या अंतर्गत या सगळ्या येतात. आयुष म्हणजे AYUSH, दॅट इज द आयुष. म्हणून या दृष्टिकोनातून आपण त्या चिकित्सा पद्धतीचा सुद्धा आपल्याकडे. बरं सर, आपण आयुषच्या अंतर्गत ज्या चिकित्सा पद्धती येतात त्या विषयावर बोलू. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी सर. सर, आपण आयुषच्या अंतर्गत ज्या काही चिकित्सा पद्धतीचा अवलंब होतो त्याबद्दल बोलत होतो, काय सांगाल? आयुषच्या चिकित्सा पद्धतीच्या बाबतीत मॅडम मी या आधी पण सांगितलेलं आहे की आयुष चिकित्सा पद्धती हा भारतामधल्या चिकित्सा पद्धती आहेत. आणि तुम्हाला आवर्जून ह्या उद्देशाने सांगावंसं वाटतंय की ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन्स जामनगरमध्ये याचं उद्घाटन झालं. आणि मी ह्या आधी पण बोललेलं आहे की भारताकडे आज ट्रॅडिशनल सिस्टम ऑफ मेडिसिनचं एक रिसर्च सेंटर मोठं ग्लोबली हे जामनगरला झालेलं आहे. आणि दुसरं आमचं जे सेंटर आहे ते CCRSच्या अंतर्गत, रिसर्च काउन्सिलच्या अंतर्गत येत आहे, मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंतर्गत येत आहे.
आणि ह्या सेंटरमध्ये आम्ही बऱ्याचशा ज्या आमचे परीक्षणं किंवा संशोधन असतात त्यावरती काम करत असतो. मुख्य संशोधन असं असतात की जेवढ्या आपल्या ट्रॅडिशनल्स मेडिसिन्स आहेत जे आता उपयोगात येतात त्यांना पुन्हा वैज्ञानिक मापदंडावरती येऊन लोकांची शाश्वतता वाढवावी, त्याची गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करावा. आणि ज्या नॅशनल प्रायोरिटीज आहेत म्हणजे भारताच्या नॅशनल प्रायोरिटी किंवा जगाच्या नॅशनल प्रायोरिटी जे हेल्थच्या संबंधित आहेत त्या नॅशनल प्रायोरिटीवरती आम्ही काम करावं. आयुर्वेदाचं काय योगदान करता येईल त्या दृष्टिकोनातून, जसं माल न्यूट्रिशन असेल. आता विदर्भाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर विदर्भाच्या मध्ये आपल्याला सिकल सेलचे पेशंट खूप जास्त प्रमाणात बघायला. मध्यंतरी आपण गेलो ज्यावेळी कोविड आलं, मला असं सांगताना निश्चितच आवडेल की आयुर्वेद असं लिमिटेड राहिले नाही, जसं प्रिव्हेंटिव्ह फक्त आपण म्हणतो असं राहिलेलं नाही. आम्ही कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे जे कम्युनिकेबल म्हणजे संसर्गजन्य व्याधी ज्यांना म्हणतो, जसं कोविडचं हे होतं, कोविडमध्ये सुद्धा आयुषनी खूप काम चांगलं केलेलं आहे, सगळ्या जगाने त्याला मान्यता दिलेली आहे. आमच्या सेंटरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आयुष 64 हे औषध होतं आमचं. CCRSनी आयुष 64 हे मलेरियासाठी डेव्हलप केलेलं औषध आहे, आमचं स्वतःचं औषध आहे. आणि त्या औषधाच्या नंतर गुणवत्ता अशी आढळण्यात आली की ते औषध कोविडवरती कोविड-19वरती पण काम करू शकतं. त्यावेळी ते पुन्हा डेव्हलप करण्यात आल्या, त्याच्या ट्रायल्स झाल्यात आणि ट्रायल झाल्यानंतर असं आढळलं की माइल्ड आणि मॉडरेट कोविड-19साठी त्याचा उपयोग फार प्रभावीपणे होऊ शकतो. तर प्रभावीपणे उपलब्ध झाल्यानंतर आम्ही पूर्ण देशामध्ये त्याचं वितरण केलं. आणि मला आश्चर्याने असं सांगावंसं वाटतं की त्याचे वेगवेगळे रिसर्च पेपर आमचे पब्लिश झाले आणि रेप्युटेड म्हणजे इथे नागपूर सेंटर सुद्धा होतं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सेंटरमध्ये आम्ही त्याच्या ट्रायल्स घेतल्यात, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल ट्रायल्समध्ये घेतल्यात. भारतामध्ये सगळीकडे त्याच्या ट्रायल्स पॉझिटिव्ह झाल्यात आणि लोकांना त्याचा खूप खूप फायदा झाला. मला त्याचं आश्चर्य वाटतंय. म्हणजे कम्युनिकेबल डिसीजमध्ये सुद्धा आम्ही काम करतोय आयुर्वेदामध्ये, नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये पण काम करतो. जसं मी लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये बोललो की लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये आज जग आपल्याकडे बघत आहे. आणि मला तर असं म्हणजे प्रकर्षाने म्हणावंसं वाटते की लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये आयुर्वेदाशिवाय दुसरी कुठली चिकित्सा पद्धती फार, कारण बघा आयुर्वेदामध्ये सांगत असताना त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला आहे. माणसाने आंघोळ करावी कशी, स्नान कसं करावं इथपर्यंत वर्णन केलेलं आहे. पाणी कसं प्यायचं, पाणी म्हणजे पाण्याचं सुद्धा वर्णन करत असताना गरम पाणी केव्हा करायचं, कोमट पाणी केव्हा करायचं, औषधासोबत कोणतं पाणी घ्यायचं, सकाळी उठल्यानंतर पाणी कोणतं प्यायचं, जेवणाच्या आधी घ्यायचं की नंतर घ्यायचं, ते विषारी होईल की काय होईल, अशा सगळ्या गोष्टींचा इत्तमभूत जो विचार केलेला आहे. म्हणजे ते नुसतं चिकित्साशास्त्र, बिमारी झाल्यानंतर तुम्ही औषध घ्या एवढं सांगणारं शास्त्र नाही आहे, तर तुम्ही स्वस्थ कसं राहणार, तुमचा समाज स्वस्थ कसा होणार, तुमचा देश स्वस्थ कसा होणार, याचा सर्वांगीण विकास म्हणजे विचार ज्या शास्त्रामध्ये केलेला आहे त्या चिकित्साशास्त्राला आयुर्वेदशास्त्र असं म्हणतात. बरोबर. मग आता तुम्ही म्हणत होतात सर की आता आयुर्वेद हे रिस्ट्रिक्टेड एरिया नाही राहिला, त्यांनी हेरिडिटरी डिसीजेस म्हणा, आता हेरिडिटरी डिसीज मी सिकल सेल एनिमिया बोललो. आता सिकल सेल एनिमियामध्ये बरेचसे वैज्ञानिक किंवा बाकीचे बरेचसे प्रश्न मला विचारू शकतात की बाबा तुम्ही सिकल सेल किंवा हेरिडिटरी डिसऑर्डर्स मध्ये काय करणार काय. मला मान्य आहे की बाबा मी हेरिडिटरी डिसऑर्डर्स मध्ये त्याच्या त्या सेल्सला चेंज करू शकत नाही, तुम्हाला माहिती. परंतु गोष्ट अशी आहे की ज्यावेळी हिमोलायसिस होतं, हिमोलायसिस झाल्यानंतर त्या क्रायसिस येतात, बरोबर आहे ना, क्रायसिस येतात त्याला. आणि क्रायसिस आल्यानंतर पेन अराईज होतो पेशंटचा, त्याची जीवनशैली आहे ती बदलून जाते, लाईफ स्पॅन हा कमी होतो. बरोबर आहे. वारंवार त्याला ट्रान्सफ्युजनची गरज पडते आणि तेवढं पॅनिक असतो तो पेशंट. ते जे एपिसोड आहेत ना ज्याला क्रायसिस एपिसोड म्हणतो, त्यासाठी मी काम करू शकतो. म्हणजे त्याची लाईफस्टाईल, लाईफ चेंज आणि त्याची जीवन स्पॅन ज्याला लाईफ स्पॅन असं हे बदलवण्यासाठी मी म्हणत लाईफ क्वालिटी जिला म्हणता येईल, क्वालिटी ऑफ लाईफ मी बदलू शकतो. माझ्या औषधामुळे ते बदलणं शक्य आहे. आणि याचा आमचा एक प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेला आहे, मला विश्वास आहे की त्याच्यावरती चांगले. ह्यासोबत आम्ही RCS वरती काम केलेलं आहे, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअरवरती काम केलेलं आहे. त्याच्यानंतर एनिमिया हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एनिमियावरती खूप दिवसापासून आमचे प्रोजेक्ट सुरू आहेत. आणि आता म्हणजे तुमच्यासोबत मला सांगायला करायला काही हरकत नाही की खूप ICMR सोबत सुद्धा प्रोजेक्ट आम्ही सुरू करणार आहोत, ज्यात ॲडल्ट्स अँड गर्ल्स मध्ये इथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. भारतात अशा 10 राज्यामध्ये तो प्रोजेक्ट सुरू होत आहे. म्हणजे पुढे असं होऊ शकेल की बाबा
तुम्ही ॲलोपॅथीचं औषध किंवा कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ मेडिसिन्स घ्यायला हरकत नाही, परंतु त्या जोडीने मी समजा योगा करत असेन, नस्य करत असेन, समजा तूप जेवणामध्ये घेत असेन. नाही, हा डाऊट बऱ्याच लोकांना असतो सर, की कन्व्हेन्शनल मेथड फॉलो करताना किंवा कन्व्हेन्शनल उपचार पद्धती सोबत आपण पारंपरिक उपचार पद्धती करू शकतो, परंतु त्या लिमिट्स आहेत. म्हणजे ते मी असं नाही म्हणणार की तेही सुरू आहे हेही सुरू करा, नक्कीच नाही. परंतु समजा ते समजा फिजिशियन सोबत चांगलं असेल, म्हणजे आयुर्वेदिक फिजिशियनला असेल त्याला कन्सल्ट करा, किंवा तुमचे जे डॉक्टर असतील. जसं आता म्हणजे सरळ मधुमेहाचा फार मोठा फॅड आहे, आणि मधुमेह किंवा डायबिटीज आणि हायपरटेन्शन ह्या 2 ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्या खूप भयानक आहेत. म्हणजे साधारणतः 30-35 वयोगटापासून त्या सुरू होतात. तर त्यावेळी आमच्याकडे येणारे सगळे पेशंट हे ऑलरेडी कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ मेडिसिन घेतच असतात. बरोबर. त्या जोडीने आम्ही आमचे पण औषधं सुरू करतो आणि त्यांना सांगत असतो की बाबा तुमचे जे परीक्षण आहे ते आम्हाला दाखवा, तुम्ही काय औषधं घेताय ते तुमच्या फिजिशियनला पण सांगा. बरोबर आहे. बरेचदा याच्यासोबतच तुम्ही पारंपरिक चिकित्सा घेऊ शकता. आणि त्याचं बघा, त्याला इंटिग्रेशन असा शब्द प्रयोग करतो. तर आज जग कसं इंटिग्रेशनकडे जात आहे. आता असं नाही म्हणत आहे की माझ्या जे पारंपरिक जसं आयुर्वेदाची माझी चिकित्सा पद्धती त्याच्या माझ्या लिमिटेशन्स आहेत, तसेच बाकीच्या जसं कन्व्हेन्शनल सिस्टमच्या सुद्धा लिमिटेशन्स आहेत. प्रश्नच नाही सर, कन्व्हेन्शनल सिस्टमच्या पण आहेत, त्यांच्या लिमिटेशन्स किती साईड इफेक्ट्स असतात. साईड इफेक्ट असतात, आणि त्यांच्याकडेही असं आहे की बाबा वर्षानुवर्ष तुम्ही औषधं खात राहिली तर तुम्ही बरं होईल. बरोबर आहे. पण सर मोस्टली आपण असंही बघतो की आयुर्वेदामध्ये पण बराच स्पॅन लागतो एखाद्या डिसीजला क्युअर व्हायला, किंवा मोस्टली पेशंट्स येतात ना तर ते क्रोनिक डिसीज जेव्हा क्रोनिक झालेला असतो तेव्हा ते आयुर्वेदाला फॉलो करू लागतात. अगदी बरोबर. मग अशा वेळेस कधी कधी आयुर्वेदिक उपचार पद्धती पण मागे पडत असेल, कारण अगदी क्रोनिक झालेला एखादा आजार आहे आणि अशा वेळेस तुमच्याकडे पेशंट आला तर तुमच्या मते काय करू शकतो अजून आपण? बघा, 2 गोष्टी याच्यात असतात. एक तर विश्वास, बरोबर आहे ना, आणि विश्वासासाठी म्हणजे आमचं जे इन्स्टिट्यूट आहे ते विश्वास वाढवण्यासाठी काम करतं. आणि विश्वास 2 पद्धतीने वाढत असतं. एक तर सायंटिफिक पॅरामीटर्समध्ये तुम्ही लोकांना ज्याला सबूत म्हणतात, इव्हिडन्सेस म्हणतात. इव्हिडन्सेस समजा मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना सायंटिफिक इव्हिडन्सेस पाहिजेत, तर त्या इव्हिडन्सेसवरती आम्ही काम करत असतो. जसं मी म्हणत असेल की बाबा किंवा एनिमियावरती मी काम करतो, तर मला हे दाखवावं लागेल की एवढं औषध मी घेतल्यानंतर 3 महिन्यात मी ही औषध देत असेल तर तुमचा HB एवढा वाढत असेल. हे साधं उदाहरण झालं. परंतु आमच्याकडे दुसरी अडचण अशी सर, आपण ॲनिमिया या विषयावर आणि या पद्धतीवर आपण पुन्हा बोलू. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. सर, आपण ॲनिमिया आणि आपली आयुर्वेद उपचार पद्धती या विषयावर बोलत होतो, काय सांगाल? अगदी बरोबर. ॲनिमिया आयुर्वेदामध्ये त्याला पांडू असा शब्द प्रयोग करतात. आता पांडूचा समजा विचार केला तर त्या महाभारतापासून समजा आपण गेलो तर पांडू कदाचित शब्दप्रयोग मिळतील, परंतु त्याचे काही रेफरन्सेस आपल्याकडे मिळतात. पांडू हा शब्दप्रयोग खूप त्याची समजा विचारणा केली तर त्याचे प्रकार पण खूप आहेत. एनिमियाचे त्याच दृष्टिकोनातून प्रकार आहेत. जसं मी सिकल सेल एनिमिया आणि थॅलेसेमिया बाबतीत मागे बोललोय की ते हेरिडिटरी डिसऑर्डर्स आहेत, तर त्याविषयी आपण काय करू शकतो हे मी बोललोय की आपण असं नाही की त्यांची लाईफस्टाईल मी चेंज करू शकतो, त्यांची जीवन पद्धती मी चेंज करू शकतो, त्यांचा लाईफस्पाईन मी बदलू शकतो, किंवा त्यांची जे हेल्दी स्पॅन असतो तो मी बदलू शकतो. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, मी त्याच्यावरती काम करू शकतो. आणि आपण त्यांना दिनचर्या बदलायला सांगू शकतो का, किंवा मग त्यांच्या दिनचर्येमध्ये काय बदल? अगदी बरोबर. म्हणजे एखादा समजा तो एखादा आता आहाराचा समजा मी प्रश्न घेतला, तर आहारामध्ये असे घटक द्रव्य तो खातच नसेल आधीपासून, तर मी त्याचा समावेश करेन. मग त्याला मी विचारणा करेन की बाबा तू काय खातोस, म्हणजे तुझी काय दिनचर्या आहे, की तू खाण्याला काय तू पसंत काय करतोस, म्हणजे तुझी आवड काय आहे. तर आवडच्या बऱ्याचशा बाबतीत आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतात किंवा आपल्या ह्याच्यात बऱ्याचशा लोकांना खायलाच मिळत नाही, अशी एक परिस्थिती येते. तो मला प्रश्न करतो की ठीक आहे डॉक्टर साहेब, एवढं खायला पण माझ्याकडे खायलाच नाही, मी करू काय? तर अशा वेळी आम्हाला हे सांगावं लागतं की बाबा तुमच्याकडे उपलब्ध काय आहे. बरोबर. आता जे मिलेट्स इयर्स आपण आता 2023 मिलेट इयर आहे. आता मिलेटच्या बाबतीत गंमत कशी आहे, आता ज्यावेळी ज्वारी, बाजरी, रागी, नाचणी हे लोक खायचे,
त्यावेळी त्यांना गरिबाचं अन्न म्हणून लोक हिणवायचे. बरोबर. आणि त्याच्या न्यूट्रिशन्स व्हॅल्यू लोकांना माहिती नव्हतं. त्याचा अर्थ असा त्याला म्हणतात ना, हिंदीमध्ये म्हणतात की बाबा घर की मुर्गी दाल बराबर, अशी ती परिस्थिती होती. म्हणजे रागीचं खातोय, ज्वारी खातो, बाजरी खातो, म्हणजे त्याला गरिबाचं अन्न. मग त्यावेळी आम्ही त्याला अगदी प्रतिष्ठेने बघायचे की बाबा गहू खातो का, म्हणजे दुसरे काय धान्य खातो का, त्याला आपण प्रतिष्ठेने बघायचे. आणि हळूहळू तो लोप पावत गेला. कारण त्याचं कारण असं झालं की त्याची मागणी कमी झाली. मागणी का कमी झाली की त्याच्या न्यूट्रिशन्स व्हॅल्यू आपण बघितल्याच नाही. म्हणजे एव्हिडन्स मी बोललो ना मागे, तर त्याच्या न्यूट्रिशन्स व्हॅल्यू आपण शोधून नाही काढल्या की त्याच्या न्यूट्रिशन्स व्हॅल्यू आहेत काय, हे समजा आपण त्याआधी शोधून काढलं असतं तर त्यांची आपण जोपासना केली असती. आणि आता आपल्याला सगळ्यांना शिकवावं लागतंय की भाऊ तुम्ही मिलेट्स खा. सरकारला तशी पावलं, गव्हर्नमेंटला पावलं उचलावी लागली की त्याच्या न्यूट्रिशन्स व्हॅल्यू किती आहेत हे आता आपल्याला लोकांना कळायला लागलं. आणि आपण पुन्हा नाचणी, बाजरी हे सगळं खात आहोत. तर ही आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती आहे. म्हणजे बार्लीचं अगदी पाणी प्यावं, आयुर्वेदात सगळं सांगितलेलं असतं. अगदी तांदूळ, आता जे आपण जे हे आणतोय तांदूळ, ते तांदळाची काय पद्धती असेल. म्हणजे इव्हन मीच तुम्हाला सांगतोय की आज जे पॉलिश केलेले तांदूळ असतात आणि आधी ते कोणत्याचे तांदूळ नसतं, तर त्याच्यावरचा जो पातळ पापुद्रा निघतो आणि त्या पातळ पापुद्रा समजा तांदळाच्या वरचा जो लेअर असतो की नाही, त्या लेअरची पाणी वापरायचं औषधाला. म्हणजे म्हणजे एखादं औषध मी समजा दिलं, जसं एखाद्या लिकोरिया किंवा श्वेतप्रदराचा असेल तर त्याच्यात आम्ही औषध वापरतो, मुष्टाणूक चूर्ण वगैरे सगळे वैद्य लोक वापरतात. त्याच्यासोबत अनुपान द्यायचं असेल, अनुपान म्हणजे व्हेइकल्स, म्हणजे औषधासोबत आपण काय खायला पाहिजे म्हणजे त्याचा इफेक्टिव्हनेस वाढेल. बरोबर. हे आयुर्वेदाची संकल्पना बघा किती. म्हणजे औषधं तीच, परंतु व्याधी पण तीच, परंतु प्रकृतीनुरूप. म्हणजे तुम्हाला समजा एकच औषध मी देत असेल तर त्याचं व्हेइकल जे मी सांगतोय आता अनुपान, ते वेगळ्या पद्धतीने मी समजा वापरलं तर त्याचा प्रभाव वेगळा होईल, एवढी संकल्पना. तर त्यावेळी जे निघतं म्हणजे तांदळाच्या वरती ते पाणी धुवून त्याचा वापर करायचा. म्हणजे एवढ्यापर्यंत त्याचं ते शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक अभ्यास, म्हणजे आपण त्याचा विचार नाही करू शकत. तर आज ते पुढे येत आहे आणि त्याचा वापर आपण करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला जिथपर्यंत आपण एव्हिडन्स देत नाहीत लोकांपुढे, वैज्ञानिकांपुढे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते सिद्ध करू शकत नाही, तिथपर्यंत त्या गोष्टीला अर्थ नसतो. म्हणून ते आपण करणं, आमचं ते संस्थान, आमचं जे रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यासाठी बऱ्याचशा संशोधकांची गरज पडते. नीरीची आम्हाला गरज पडते बरेचदा, न्यूट्रिशन सोसायटीची आम्हाला गरज पडते, बायोकेमिस्ट्रीची गरज पडते. तर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे CCRSमध्ये मी पर्टिक्युलर ही सगळी टीम आहे आमची, आणि ती टीम प्रत्येक गोष्टीवरती काम करत असते, प्रत्येक लेवलवरती. पण सर आता जसं तुमचं संस्था आहे ही आयुर्वेद रिसर्च संस्था, तशी जगभरामध्ये अशी किती जगभरामध्ये तर खूप, म्हणजे प्रत्येकाच्या ट्रॅडिशनल सिस्टम ऑफ मेडिसिन प्रत्येक जगाच्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे प्रत्येक देशाच्या वेगळ्या आहेत. भारताच्या बाबतीत मी विचार करतो, मी आयुर्वेदाच्या बाबतीत बोलतोय, तर आयुर्वेदाच्या बाबतीत आमचे जे इन्स्टिट्यूट आहे म्हणजे रिजनल आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूट, हे CCRSच्या अंतर्गत येत असतं, म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सच्या अंतर्गत येतं. आणि त्या इन्स्टिट्यूटतर्फे आमचे आत्ता ह्यावेळी 31 असे इन्स्टिट्यूट आहेत पूर्ण भारतामध्ये. प्रत्येक कॅपिटलमध्ये एक इन्स्टिट्यूट आमचं आहे. महाराष्ट्राचा समजा मी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आमचे 3 इन्स्टिट्यूट आहेत. एक इन्स्टिट्यूट मुंबईला आहे आणि दुसरं इन्स्टिट्यूट नागपूरला आहे. तिसरं जे इन्स्टिट्यूट आहे ते पुण्याला आहे. आता 3 इन्स्टिट्यूटमध्ये, हे 3 इन्स्टिट्यूट जे बोललोय मी, त्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगळा फरक असा आहे की मुंबईचं इन्स्टिट्यूट आणि नागपूरचं इन्स्टिट्यूट हे क्लिनिकल रिसर्चवरती काम करतं. आणि पुण्याचं जे इन्स्टिट्यूट आहे ते मेडिसिनल प्लांटवरती काम करतं. म्हणजे अगदी स्पेशल डिव्हिजन आहेत. म्हणजे मी ते क्लिनिकल, ते पुण्यावाले क्लिनिकलमध्ये काम करणार नाही, किंवा मी मेडिसिनल प्लांटवरती विशेष, म्हणजे त्याच्यात बॉटनिस्ट असणार, टॉक्सिकोलॉजिस्ट असणार, किंवा सेल लाईनवरती ते स्टडी होणार. असेच इन्स्टिट्यूट आमचे चेन्नईला जे इन्स्टिट्यूट आहे ते ड्रग डेव्हलपमेंटवरती काम करतं. ग्वाल्हेरचं इन्स्टिट्यूट ड्रग डेव्हलपमेंटवरती काम करतं. कलकत्त्याचं इन्स्टिट्यूट ड्रग डेव्हलपमेंटवरती काम करतं. पटियालाचं इन्स्टिट्यूट ड्रग डेव्हलपवरती काम करतं. आणि बाकीचे जे इन्स्टिट्यूट म्हणजे मॅक्झिमम इन्स्टिट्यूट आमचे क्लिनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. मग सर तुमचं क्लिनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तर तिथे कोणत्या प्रकारचे तज्ज्ञ असतात? कारण तुम्ही आता जे डिव्हिजन सांगितलं, जसं कोणी ड्रगवर काम करताय, कोणी मेडिसिनल प्लांटवर काम करताय, मग तुमच्या क्लिनिकल साईडला कोणती तज्ज्ञ आहेत? आमचं जे इन्स्टिट्यूट आहे ते क्लिनिकल इन्स्टिट्यूट इन द सेन्स आम्ही
IPD आणि OPD म्हणजे पेशंटशी डायरेक्ट संबंध आमचा. नंबर एक साध्या भाषेत सांगायचं म्हणजे पेशंटवरती आम्ही म्हणजे इलाज करणार. आता इलाज करायचं म्हणजे पेशंटवरती इलाज करायचं म्हणजे हॉस्पिटल हेच म्हणजे ते मी बोललोय की हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. हेल्थ सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीचे हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. त्यासाठी आमचं जे हॉस्पिटल आहे ते NABS हॉस्पिटल आहे आणि NABL पण आहे. म्हणजे ते एव्हिडन्स मी पुन्हा आणला इथे. म्हणजे NABS आहे म्हणजे एव्हिडन्स बेस्ड क्वालिटी प्रमाणे आहे ते आणि NABL पण आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी सध्या आहेत आणि रिसर्चसाठी हे अतिशय म्हणजे फार गरजेची गोष्ट आहे. समजा मी क्वालिटी प्रोव्हाइड करत नसेल तर रिसर्च कसला करणार. हो बरोबर आहे. आणि रिसर्चचा उद्देशच तो असतो की आपल्याला खरं काय ते पुढे आणायचं आहे आणि क्वालिटी मेडिसिन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मग या संस्थेमध्ये कोणकोणत्या सोयी अजून उपलब्ध आहेत सर? संस्थेमध्ये बघा आता आयुर्वेदाचं इन्स्टिट्यूट असल्यामुळे किंवा संस्थान असल्यामुळे आयुर्वेदाच्या सगळ्या सोयी म्हणजे सगळ्या इन द सेन्स क्लिनिकल रिसर्चच्या सगळ्या सोयी. आता विशेषतः जे आयुर्वेदाची जी विशेषता लोक त्यांच्याकडे बघतात ते म्हणजे पंचकर्माच्या दृष्टिकोनातून बघतात की पंचकर्म चिकित्सा पद्धती ते आहे की नाही. आम्हाला जे लोक ओळखतात नाही ते पंचकर्म चिकित्सा पद्धतीमुळेच ओळखतात. म्हणजे आयुर्वेद आहे म्हणजे आणि दुसरं असं ते केरळियन पंचकर्म तुमच्याकडे आहे का म्हणजे हा केरळियन पंचकर्म म्हणजे काय हा आम्हाला मोठा प्रश्न पडतो. परंतु त्याची विशेषता अशी आहे की केरळियन पंचकर्म याचा अर्थ असा होतो की केरळियन पंचकर्मामध्ये त्या भागातली आता केरळियन इथे रिच म्हणजे कुठल्याही मेडिसिनल प्लांट्स खूप चांगले आहेत आणि त्यांचं ट्रॅडिशनल्स खूप चांगलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही प्रोसेस म्हणजे ऑलरेडी ग्रंथात आहेत असं नाही टेक्स्टमध्ये आहेत परंतु इम्प्लिमेंट करणं ग्रंथात गोष्टी असणं आणि इम्प्लिमेंट करणं आणि त्याचा प्रभाव दाखवणं लोकांना. कारण लोक चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते सोयीचं केलं म्हणजे शिरोधारा पिच्छील कशी करायची सर्वांग स्वेद त्यांनी वेगवेगळ्या त्या डेव्हलप केल्यात. म्हणजे सॅलिसिस्टिक पिंडस्वेद ह्या गोष्टी आहेत. सॅलिसिस्टिकाचा जो मग म्हणजे राईसचा तो भाग आला तो सॅलिसिस्टिक पिंडस्वेद. तर ह्या गोष्टीच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. म्हणून लोक त्यांना म्हणतात की बाबा पंचकर्म करायचं म्हणजे काय तर केरळला जायचं. परंतु तुम्हाला आनंदाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की हे जे इन्स्टिट्यूट ज्यावेळी मी डेव्हलप म्हणजे मला सांगायला काहीच येत नाही 2010ला मी इथं होतो आणि त्यावेळी ह्या इन्स्टिट्यूटमध्ये मला असं वाटलं की आपण पंचकर्मात नागपुरात सुरू करावं. तर नागपुरात सुरू करत असताना आज अर्थात मंत्रालयाचं आणि माझे DG जे आहेत म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते डायरेक्टर जनरल CCRS शिवाय होत नाहीत. तर मी त्यांना अतिशय धन्यवाद देतो की त्यांनी नागपूर शहरासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे आणि आज उपलब्ध अतिशय सुंदर असं पंचकर्माचं सेंटर आमच्याकडे आहे. 16 बेडचं असं हॉस्पिटल आहे आणि मला आता सांगावं वाटतं तुमच्याकडे की माझ्याकडे तर 2 महिन्याशिवाय नंबर लागणार नाही मॅडम. म्हणजे पंचकर्म करायचं असेल तर मी वेटिंग लिस्ट मेंटेन करतो बाकी आणि 2 महिन्याशिवाय माझ्याकडे उपचार परंतु समजा इमर्जन्सी असेल कोणाला काही असेल तर ते नक्की आम्ही त्याचा समावेश करत असतो. परंतु पंचकर्माची व्यवस्था सगळ्या पॅथॉलॉजिकल लॅब म्हणजे जसं NABL मी बोललो ती लॅब त्याच्यानंतर दूरदूरून पेशंट येत असतात माझ्याकडे. त्याच्यात बाह्य रुग्ण विभाग म्हणजे OPDचा भाग असतो IPDचा भाग असतो. म्हणजे तुमच्याकडे पेशंट्सला हॉस्पिटलाइज करण्याची सोय आहे OPD द्वारेही आहे. ह्या व्यतिरिक्त आणखी दुसरं मला सांगायचं आहे की आउटरीच ॲक्टिव्हिटी पण असते आमच्याकडे. म्हणजे माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या पेशंटला तर मी ट्रीट करतो परंतु आजूबाजूचे दरवर्षी मी 5 ते 6 व्हिलेजेस आम्ही अडॉप्ट करत असतो. बरं. म्हणजे नागपूरच्या आजूबाजूला 5 आणि 5-10 आणि दुर्गम भागामध्ये म्हणजे गडचिरोली सारख्या भागामध्ये साधारणतः 5 ते 6 व्हिलेज आम्ही करतो. त्याला आम्ही TSCRP किंवा ट्रायबल हेल्थ रिसर्च प्रोजेक्ट असं संबोधतो. म्हणजे गडचिरोलीमध्ये जायचं त्या भागामधला सर्वे करायचा त्यांची डे टू डे लाईफ आम्ही ऑब्झर्व करायची. त्यांना डोर टू डोर सर्वे करायचा ते काय खातात काय पितात याचा अभ्यास करायचा. दुसरं महत्त्वाचं त्याच्यात असं असतं की त्यांच्यामध्ये वैदू लोक असतात. म्हणजे ते वैदू म्हणजे इन द सेन्स असं असतं की त्यांना कुठलाही आजार झाला तर ते पहिले हॉस्पिटलला नाही जात त्या वैदूकडे जातात. सर आपण ही जी पद्धत आहे ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपण याबद्दल चर्चा करू तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी सर. सर आपण आता गडचिरोली जिल्ह्यातील वैदूबद्दल बोलत होतो तर नेमकं काय सांगाल? तो आमचा एक प्रोजेक्ट आहे की जसं आपण आदिवासी भागामध्ये किंवा आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट चालवत असतो.
तर त्यामध्ये काय करतो की आमची टीम जात असते, प्रत्येक डोर टू डोर सर्वे करत असते, त्यांच्या सगळ्या आहार आणि काय खातात, काय पितात, कसं राहतात याच्याविषयी अभ्यास सुरू असतो. त्या जोडीने समजा त्यांना काही आजार झाले असतील तर ते काय वापरतात, म्हणजे त्यांना समजा आजार झाले असतील तर ते हॉस्पिटलमध्ये जाण्याचं टाळतात. नंबर 1 ते आपल्या वैद्यूकडे, वैद्य म्हणजे त्यातले पारंपरिक चिकित्सक, म्हणजे जे नॉन क्वालिफाईड असतात परंतु परंपरागत आलेले, पिढीगत आलेले असतात. म्हणजे त्यांच्या आजोबांनी त्यांना शिकवलं असेल, त्यांच्या आजोबांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी ज्यांना शिकवलं असेल, परंतु ते म्हणजे कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये गेलेले नाहीत किंवा रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर्स नाहीत, परंतु परंपरागत आहेत. त्यांना ज्ञान खूप असतं, म्हणजे औषधाचं ज्ञान खूप असतं, परंतु त्यांची अडचणच अशी असते की ते प्रत्येक व्याधीला ओळखू नाही शकत. म्हणजे त्यांचं ते तेवढं ज्ञान नसतं, म्हणून प्रत्येक व्याधीला कदाचित ते सारखी औषधं देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्यांचं डायग्नोसिस त्या पद्धतीचं नसतं. त्याचा विस्तृत अभ्यास म्हणजे आपण करत असतो. समजा आता एड्स आला किंवा कोविड आला तर ते लोक सगळ्याच औषधांना देण्याचा प्रयत्न करतात. खास करून आपल्याला आता मिळेल की जसे हड्डी जोडवाले लोक, तर ते त्यांचा वापर करतात. मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्याचं डॉक्युमेंटेशन करतो की बाबा तुम्ही काय देता, आमच्या ग्रंथामध्ये किंवा आमच्या शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे का, ते काही वेगळं देतात का. समजा काही वेगळं देत असतील तर मग त्याचा सायंटिफिक आपण अभ्यास करून कम्पॅरेटिव्ह करून मग आपण एखादा प्रोजेक्ट त्याच्यावर डिझाईन करू शकतो का, याची पडताळणी आपण केली जाते. आणि याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत, ते आता व्यवस्थित येतीलच. बरं सर, तुम्ही पंचकर्म पद्धतीबद्दल बोलत होता, तर नॉर्मल एखाद्या मनुष्याला किंवा माणसांना काय फायदा होईल पंचकर्म पद्धतीचा? पंचकर्म पद्धती म्हणजे मॅडम ह्या पंचकर्म म्हणजे त्याच्यात 5 प्रोसेस. कर्म म्हणजे प्रोसेस, त्याला आयुर्वेदामध्ये कर्म असा शब्द प्रयोग केला जातो, म्हणजे दॅट इज द प्रोसेस. तर ह्या प्रोसेस आहेत वेगवेगळ्या, आणि त्या प्रोसेस करत असताना आपण त्याच्या काही पूर्वकर्म, ज्याला प्री ऑपरेटिव्ह असं संबोधलं जातं, त्या करतात. म्हणजे ज्याला अभ्यंग आणि श्वेदन असं म्हणतात. परंतु समाजमध्ये किंवा बाकी याच्यात मान्यता म्हणजे असा प्रभाव दिसतो की बाबा अभ्यंग आणि श्वेदन केले की त्याला पंचकर्म लोक म्हणतात, परंतु तो त्याच्यात उद्देश नाही आहे. पंचकर्म म्हणजे 5 प्रोसेस आहेत की त्याचा समावेश आयुर्वेदामध्ये, म्हणजे जसं आता हेमंत ऋतू आहे, शरद ऋतू सुरू होणार, तर ऋतूनुसार आमच्या आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की ऋतूनुसार कोणत्या व्याधी तुम्हाला पुढे येणार आहेत याचं आकलन आधीच असते. म्हणजे वसंत ऋतू ज्यावेळी येतो, म्हणजे ज्यावेळी पालवी वगैरे फुटतात, म्हणजे वसंत पंचमी ज्याला म्हणतो, त्यावेळी आम्हाला कफाची व्याधी होणार आहेत. कफ म्हणजे अस्थमा वाढणार, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये कोणते आजार उद्भवू शकतात, त्याचं समजा प्रिव्हेन्शन करायचं असेल तर आधीच आम्ही ते प्रोसेस करतो. म्हणजे आता शरद ऋतू येत असेल तर शरद ऋतूच्या आधी आम्ही रक्तविश्रावण करतो किंवा रक्तमोक्षण करतो, हे पंचकर्माचा भाग आहे. आणि सामान्य ज्या पंचकर्म आहेत, ज्या व्याधीनुरूप आपण पंचकर्म करत असतो, त्या वेगळ्या आहेत. म्हणजे त्याच्यात वमन असेल, विरसन असेल, बस्ती असेल, नस्य असेल, ह्या ज्या 5 प्रोसेस आहेत त्याला आपण पंचकर्म असं समजतो. किती दिवसाची प्रोसेस असते सर? हे वेगवेगळ्या याच्यावरती उपचार बघती ती वेगवेगळ्या डिसीजच्या, व्याधीच्या अवस्थेनुसार, प्रकृती अवस्थेनुसार अवलंबून असतं. परंतु साधारणतः समजा चांगल्या क्लासिकल पद्धतीने आम्ही केल्यात तर त्याला 7 ते 8 दिवस लागतात. बरोबर. पण त्याच्या वेगवेगळ्या, त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रोसिजरला तुम्हाला ॲडमिट व्हायचीच गरज असते अशातलं नाही. काही उपडी लेवलवरती पण आपण पंचकर्म करू शकू. आणि त्याच्यामुळं शरीर स्वास्थ्यासाठी म्हणजे होणाऱ्या भविष्यातल्या व्याधीसाठी सुद्धा आपण म्हणजे त्याचा प्रतिरोध करू शकतो. एखादा हेल्दी व्यक्ती पण ही पंचकर्म पद्धती अगदी नक्की, हां बिलकुल. पंचकर्म पद्धती हे त्यांनी ज्यांना व्याधी झालेली आहे किंवा जो बिमार आहे त्यांनीच करायला पाहिजे असं नाही आहे. तर शरीर स्वास्थ्यासाठी पंचकर्म पंचकर्माचं एक साधं उदाहरण सांगतो मॅडम मी तुम्हाला. आता दिवाळी येत आहे, उपटन लावतो ना आपण, तेलाचं अभ्यंग करतो, ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. हां, म्हणजे कारण आता हिवाळा येणार, तुमची त्वचा जी आहे ना ती वृक्ष होणार, त्यासाठी म्हणून आपण उपटन लावायची, तेल लावायची. तिळगुळ आपण खातोय ना मकर संक्रांतीमध्ये, ते कशासाठी खायचं? ते स्निग्धता, तिळामुळे स्निग्धता यावी याच्यासाठी खातो. तर हे सगळी जी आहे ती परंपरा आहे, ती आयुर्वेदाने सांगितलेली आहे आणि ते आम्हाला जोपासायची आहे आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने वैज्ञानिकामध्ये दाखवायची आहे. एवढं आपलं काम आहे, एवढं आपण करूया. आता टीबी आणि कॅन्सर सारखे रोग आहेत सर, तर या आजारांवर आयुर्वेदाचं काय योगदान आहे? बघा, मी आधीही बोललो की बाबा आपण प्रिव्हेन्शनसाठी मी बोललो, त्याच्यानंतर कम्युनिकेबल डिसीजसाठी बोललो, जे कोविडच्या बाबतीत इव्हन आपण हेरिडिटरी बाबतही बोललो. दुसरं असं, आता ट्युबरक्युलोसिस हा मोठा
मुद्दा पूर्ण जगभरात आहे आपल्यासाठी. मालन्यूट्रिशन बाबतीत तर मी याच्या आधी पण बोललो की मालन्यूट्रिशन कसं आपले पारंपरिक आहार कसे होते आणि त्या आहाराच्या दृष्टिकोनातून आपण आहाराचं सेवन केलं तर मालन्यूट्रिशन डिसीजेस होणार नाहीत याच्या बाबतीत. याचा अर्थ असा नव्हे की बाबा मालन्यूट्रिशन आधी नव्हते, मालन्यूट्रिशन आधी होते, परंतु त्या योग्य पद्धतीने आमचा आहार मिळत नसेल तर मग आहारच मिळत नसेल तर न्यूट्रिशन्स डिफिशियन्सी होणारच. हा एक आहे. आता कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल आणि इन्फेक्टिव्ह ह्या दोन डिसीजेसविषयी बोललो. तर इन्फेक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस इज हायली इन्फेक्टिव्ह. तर ट्युबरक्युलोसिसमध्ये मी काय करू शकतो हा एक माझा प्रश्न. त्याच्यासाठी बरेचसे आमचे प्रोजेक्ट पण आता सुरू होणार आहेत. तर ट्युबरक्युलोसिसमध्ये मोठी जी प्रॉब्लेम आहे ती ड्रग रेजिस्टन्सची आहे. ड्रग रेजिस्टन्स म्हणजे तुम्हाला मान्य असेल की बाबा ड्रग रेजिस्टन्स म्हणजे काय, जेवढे आपण ड्रग्स आपण वापरतो आहेत आणि दुसरी गोष्ट कसं तो पेशंट घेत नाही, म्हणजे एकदा त्याला बरं वाटायला लागलं की तो पेशंट औषधं घ्यायला टाळतो, अर्ध्यावरती सोडतो. ही फार मोठी पद्धती आहे ट्युबरक्युलोसिस. आम्ही काय करणार आहोत, आम्ही ह्या दोन गोष्टीवरती विचार करतो, दोन पॉईंटवरती. एक पॉईंट असा की त्याची पॅलेटेबिलिटी वाढायला पाहिजे. पॅलेटेबिलिटी म्हणजे ड्रग टॉक्सिसिटी कमी व्हायला पाहिजे, नंबर 1 ते व्हायला पाहिजे. म्हणजे हेपॅटोटॉक्सिक पहिली गोष्ट आहे. पॅलेटेबिलिटी पण तुम्ही बरोबर शब्द म्हटला सर, कारण की काय होतं आयुर्वेद म्हटलं की तो काढा आणि चूर्ण आणि औषध, बरेच जण त्याच गोष्टीसाठी पण आम्ही त्याचा उपचार करतो की पॅलेटेबिलिटी पण असायला पाहिजे, लोकांनी ते घ्यायला पाहिजे. मी काही चांगलं आहे म्हणून मी घे असं उपयोग नसतं, ते पॅलेटेबिलिटी पण वाढायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात आता बघा आपले आहेत काही चूर्ण आहेत, चूर्ण पॅलेटेबिलिटी, काही औषधं चूर्णाच्या बाबतीत चांगली आहेत, 101% ते घ्यायलाच पाहिजे. परंतु टॅबलेट्स आहेत आमच्या, त्या पण असायला पाहिजेत. आणि दुसरं असं की त्यांचे जे टॉक्सिन्स आहेत, म्हणजे ट्युबरक्युलोसिस ड्रग्सचे सांगतो ते कमी समजा मी करू शकलो, बरोबर, कमी आणि त्यांचा तो लोड आहे म्हणजे बॅक्टेरियल लोड आहे तो समजा मी कमी करू शकलो तर नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणून त्या दृष्टिकोनातून पण आम्ही विचार करतो आहे. म्हणजे इन्फेक्टिव्ह डिसीजमध्ये काम करतो, कम्युनिकेबल डिसीजमध्ये मी काम करतो, नॉन कम्युनिकेबल डिसीज. NCDचा आमचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो. आणि CCRSने याचं वंडरफुल काम केलं. CCRS काय, याच्यात होमिओपॅथी इन्स्टिट्यूटसुद्धा आहे. म्हणजे बघा ते काउन्सिल, म्हणजे मी आता आयुर्वेदिक काउन्सिलच्या बाबतीत बोललो, तसेच आमच्या बाकी काउन्सिल्स आहेत. होमिओपॅथीची काउन्सिल आहे, युनानीची काउन्सिल्स आहे, सिद्धाची सुद्धा काउन्सिल आहे. हां, तर ह्या सगळ्या काउन्सिल्स आहेत त्या रिसर्चवरती काम करतात. म्हणजे ह्या ट्रॅडिशनल सिस्टम ऑफ मेडिसिन इंडियन आहेत, परंतु ते वेगवेगळ्या काउन्सिलच्या दृष्टिकोनातून काम करत असतात आणि याचा समाजासाठी उपयोग व्हावा हा सुद्धा. फक्त मी लिमिटेशन बोललो की फक्त आयुर्वेद, होमिओपॅथ, सिद्धा, कन्व्हेन्शनल सिस्टम यांच्या प्रत्येकाच्या लिमिटेशन्स आहेत. प्रत्येकामध्ये काही काही गोष्टी आहेत. बोलताना बरोबर A+B+² असा, पण A²+B² ते सगळ्यांची क्युम्युलेटिव्ह समजा आपण बघितलं तर त्याचा इफेक्टिव्ह जास्त येऊ शकतो. हा म्हणजे शेवटी काय आपल्याला काय आरोग्याशी स्वस्थ ठेवायचं आहे, आपल्याला समाज स्वस्थ ठेवायचा आहे. मग तुम्ही पेशंट काही बघत नाही की तुम्ही काय देता ते काही बघत नाही, परंतु ते स्वस्थ असेल तर त्याला आवडतं. चमत्काराला लोक नमस्कार करतात. शेवटी हा दिवस कसा आपण साजरा करणार आहे या विषयावर आपण बोलू सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. थँक्यू. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. सर, आतापर्यंत तुम्ही आयुर्वेद उपचार पद्धतीचे इतके फायदे सांगितले, त्याचं योगदान सांगितलं वेगवेगळ्या रोगावर, आणि हा एरिया रिस्ट्रिक्टेड राहिला नाही हे पण तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. नेमकं नागपूरमध्ये आपण हा दिवस आता कसा साजरा करणार आहात, म्हणजे तुमच्या संस्थेमार्फत? आमच्या संस्थेमार्फत म्हणजे आयुर्वेदा डे म्हणजे आयुर्वेदा दिवस हा आपण फक्त माझ्या संस्थेतर्फे नाही तर हा मंत्रालयाच्या मार्फत आपण साजरा करत असतो. आणि ह्या वर्षीचे म्हणजे आयुर्वेदा डेचे म्हणजे नोडल एजन्सी असते दरवर्षी. तर ह्या वर्षीची नोडल एजन्सी CCRS आहे. आणि सगळं नियोजन आणि आयोजन जे असतं ते माननीय सचिव महोदयामध्ये राजेश कुटेजाचे, वैद्य पद्मश्री राजेश कुटेजाजी, आणि आमचे महानिदेशक डॉक्टर रवी नारायणजी आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. म्हणजे ही नोडल एजन्सी आहे, याच्यात सहभाग सगळ्यांचाच असतो. म्हणजे मी आयुर्वेदाच्या संस्थेशी जोडलेला आहे किंवा आयुर्वेदा कॉलेजचा आहे म्हणून ह्या दिवसाशी जोडलेला आहे अशातला भाग नाही. तर याच्यात सगळे तुमचे सरकारी कार्यालय, सगळ्या सरकारी संस्था जेवढ्या आहेत तेवढ्या, आयुर्वेदिक महाविद्यालय ते सगळे याच्यात जोडलेले आहेत. आमचा जो नागपूरमध्ये जो कार्यक्रम करत आहोत आम्ही, हे आमचे जे 31 इन्स्टिट्यूट आहेत ते तर नोडल इन्स्टिट्यूट म्हणून काम करणार आहेत. आयुर्वेदिक कॉलेजेस जेवढे आहेत भारतामध्ये आणि जेवढे फार्मसी कॉलेजेस आहेत ते सगळे इथे इन्व्हॉल्व होणार. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलाही कार्यक्रम करत असताना म्हणजे आजची जी परिस्थिती आहे, आणि हा खूप मोठा चांगला संदेश आहे
की एक गोष्ट आहे की समजा मला एक कुठला कार्यक्रम करायचा असेल, कुठलाही कार्यक्रम यशस्वीरित्या कार्यक्रम करायचा असेल, तर त्यामध्ये जनभागीदारी असणं फार गरजेचं असतं. म्हणजे जनतेचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता जेवढ्या काही NGOज आहेत इथे, म्हणजे आयुर्वेदाशी निगडीत असणाऱ्या नागपूर शहरामधल्या, जसे आयुर्वेद व्यासपीठ आहे, निमा आहे, ABVP आहे, आरोग्य भारती आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे फार्मसीचे कॉलेजेस आहेत, त्यांना आम्ही इन्व्हॉल्व करत आहोत, स्कूलला इन्व्हॉल्व करत आहोत. बरं. हां, वृद्धाश्रमांना भेटी देऊन त्यांच्या म्हणजे चिकित्सा शिबिरं लावत आहोत, हेल्थ चेकअप कॅम्प करत आहोत, प्लांटेशन देऊ. किसानो के लिए आयुर्वेद ही एक वेगळी संकल्पना आहे. किसानो के लिए आयुर्वेद सांगत असताना मी तुम्हाला सांगतोय की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फार्मर्स जे लोक आहेत त्यांना आम्ही मेडिसिनल प्लांट्स जे आपण सांगतो, मेडिसिनल प्लांटची युटिलिटी आणि त्यांचे गुणधर्म आम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण आम्ही त्याच्यात आहोत. त्याच्यासाठी आम्हाला पुणे सेंटरचा योगदान पाहिजे असेल पण सामान्य आम्ही सांगू शकतो. तर किसानो के लिए आयुर्वेदच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, म्हणजे इव्हन मी आता लाखनीसारखं गाव आहे तिथे एक कॅम्प घेतला आणि तिथल्या शेतकऱ्यांना, त्यांच्यातल्या शेतकरी संघटनेशी मी बोललो आणि त्यांना सांगितलं की बाबा हे आयुर्वेदाची वनस्पती आहेत. माझं तर मत असं आहे की 10 आयुर्वेदिक औषधी तुम्ही जाणून घ्या, त्याचे उपचार जाणा, त्यांचे गुणधर्म जाणा आणि 30% तुमचा हेल्थ एक्सपेन्सेस आहे तो वाचवा. माझं सरळ त्यांना ते सांगणं असतं. तर ती म्हणजे 10 झाडं कोणती, तर मी त्यांना सरळ सांगतो की बाबा तुमच्याकडे एरंड आहे, निरगुंडी आहे, गुडवेल आहे, कडुनिंब आहे, अंजन आहे आणि घरात हळदी आहे, सुंठ आहे, अजमोदा आहे, अजवाईन आहे, पिंपळी आहे. ही सगळी औषधं आहेत, त्यांचा व्यवस्थित वापर करायला शिका. म्हणजे असं नाही की बाबा ते औषध आहे म्हणजे त्याचा दुरुपयोग काही करा. आता एक उदाहरण द्यायचं झालं की ग्रीन टी, लोकांनी ग्रीन टी असं काही प्यायला सुरुवात केली की त्याचे दुष्परिणाम लोकांपुढे यायला लागले. मध्यंतरी कोविडच्या काळात आम्ही आयुष काढा द्यायचे मॅडम, आणि त्या आयुष काढ्याचे खरोखरच एवढे चांगले उपयोग आहेत की आम्ही आत्ताही सुद्धा लोकांना वितरित करतो आणि आमच्याकडे फ्री ऑफ कास्ट असतं. ही औषधे अत्यंत गुणवत्तापूर्वक, ज्याला GMP सर्टिफाईड म्हणतो, आणि ती लोकांना आम्ही फ्री देत असतो. तर त्याचा लोकांनी उपयोग करावा. आयुर्वेदिक औषध आहेत, गुणवत्तापूर्वक आहेत, प्रभावी आहेत आणि चिकित्सकाच्या कौशल्यपूर्ण चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली घेतात. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या. तर त्याचा लोकांनी फार चांगल्या पद्धतीने, आम्हाला रिस्पॉन्सही खूप आहे. मी म्हटलं 2 महिने मला वेटिंग लागतोय, म्हणजे कोणाला उपचार घ्यायचे असतील पंचकर्माचं 2 महिने वेटिंग आहे. तर मी बोलत होतो चिकित्सा त्या किसानो के लिए आयुर्वेद, तो किसानो के लिए मी त्यांना ते 10 प्लांट समजावून सांगत होतो, त्यांना मी डोनेट करत होतो. त्यांच्यासोबत मी लावून आमची टीम त्यांना लावून द्यायची हे प्लांट आणि त्यांच्यावरती झाड लावायचे, त्याचे स्टिकर्स लावायचे, त्यांना समजावून सांगायचं की बाबा ही गुडवेल आहे. ही गुडवेल आयुर्वेदात थोडीशी मान्यता अशी आहे की गुडवेल समजा आपण कडुनिंबाच्या झाडावरती त्याची वेल टाकली तर त्याची गुणवत्ता वाढते. म्हणून आम्ही आता ह्या भागामध्ये, म्हणजे विदर्भाच्या भागामध्ये कडुनिंब आणि अंजन म्हणतात ते लोक, आम्ही त्याला अर्जुन म्हणतो. तर अर्जुनाचा जो वापर करतात ना, तो हार्ट डिसीज मध्ये लोक खूप वापरतात. त्याची साल काढून लोक त्याचा काढा पितात, परंतु किती प्रमाणात प्यायचा, तर ही झाडं खूप प्रमाणात आहेत. म्हणून त्यांना आम्ही हे समजावून सांगतो की बाबा हे झाडं लावा आणि याचा वापर असा करा, म्हणजे त्याच्यात 2 फायदे होतील. आता विदर्भामध्ये मी खूप वेळ जातो, तर कडुनिंबाची निंबाची पानं, कडुनिंबाच्या निंबोळ्या ह्या अशा पडून असतात, परंतु कोणालाही त्याचा वापर करता येत नाही किंवा त्याचं कमर्शियलायझेशन करता नाही येत. त्याचं कारण असं आहे की आमची ही लिंक नाही आहे. कुठली लिंक, तर शेतीमधलं उत्पादन आणि फार्मास्युटिकल्स कंपनी याचा टायअप नाही आहे. ते समजा आपण टाईप केलं, म्हणजे ते वापर समजा आपण फार्मास्युटिकल कंपनीमध्ये त्याचा डायव्हर्शन केलं, तर शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक सहाय्यता मिळू शकते. ही संकल्पना समजा पुढे मागे आली, म्हणजे ह्याच्या माझ्या छोट्याशा प्रयोगाने कदाचित येईल, लोकांना त्याचा अवेअरनेस येईल, जागरूकता येईल, आणि मी समजेन की माझ्या ह्या प्रयत्नामुळे लोकांना खरोखरच फायदा होतो. निश्चितच सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला कमी वेळात आमच्या दर्शकांना दिली. दर्शक हो, आज आपल्याला कळलं की आयुर्वेद दिवस हा का साजरा करतात, त्यामागचं कारण काय, आणि या संस्थांमार्फत आपल्याला कुठकुठल्या सोयी उपलब्ध आहेत, कोणकोणते तज्ज्ञ त्यांच्याकडे आहेत. तर सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.